आणि राजकीय वर्तुळातली अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येते। नाराज असलेले छगन भुजबळ सागर बंगल्यावर पोहोचलेत। मंत्रिपद नाकारल्यामुळे, मंत्रिपद न दिल्यामुळे छगन भुजबळ यांचा रोष आणि त्यांची चिडचिड आपण स्वतः पाहिलेली आहे। गेले अनेक दिवस ते काही वक्तव्य करतात ज्यामुळे चर्चा होत आहेत आणि आता मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असून ते आता सागर बंगल्यावर पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, भुजबळ सागर बंगल्यावर जाऊन भेट घेणार आहेत, काय कारण असू शकतात? नक्कीच छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावललं आहे आणि या डावललेल्या मंत्रिमंडळानंतर थेट अधिवेशनातून आहेत ते नाशिकमध्ये गेले होते। छगन भुजबळ त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा देखील घेतला होता। काल सुद्धा छगन भुजबळ यांचा जर असेल तर ओबीसी संदर्भातला एक महत्त्वाचा मेळावा आहे ते झालेला आहे आणि त्यानंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन आणि या भूमिका स्पष्ट करायच्या अगोदर छगन भुजबळांनी आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर गेलेले आहेत। त्यामुळे नेमकी आता भुजबळ काय भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की भुजबळ नाराज असल्याचं उघडपणे दाखवून देत आहेत आणि त्यामुळे आता काय भूमिका नक्कीच आता ते नक्की काय भूमिका घेणार, राष्ट्रवादीतून बाहेर पडणार का, दुसऱ्या पक्षामध्ये सामील होणार का, या सर्व चर्चांना उधाण आलेले त्यांची भूमिकेकडे सर्वांचं लक्ष। धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याचं आपण गेले काही दिवस पाहतोय। हिवाळी अधिवेशनातून सुद्धा ते तात्काळ निघून आले होते नाशिकला। नाशिकमध्ये त्यांनी ओबीसी मंडळासोबत बैठक घेतली होती। त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की आपण वेगळी वाट घ्या, ते स्वतःही म्हणाले होते। त्यांच्या वक्तव्यामधून सुद्धा सूचक संदेश एक बाहेर येत होता आणि दरम्यान आता त्यांची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर एका बाजूला छगन भुजबळ हे नाराज आहेत गेले अनेक दिवस आणि आता मंत्रिपदावरून भुजबळांना अजित पवारांनी टोला लगावलेला आहे। मंत्रिमंडळातील काही लोकांना थांबायला सांगितलं तर त्यांनी रोष व्यक्त केला। कारण नसताना सुद्धा गैरसमज करणं बरोबर नसल्याचं म्हणत भुजबळांचं नाव न घेता अजित पवारांनी टोला लगावलाय। ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला। नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते, कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे। ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या करता हा अजित पवार कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही। परंतु कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये